बेट्टीला आता लक्षात आलं की त्या दोघींना कायमचं इथे इराणमध्येच ठेवून घेण्यासाठी मुडी आता अगदी पद्धतशीर पावलं टाकत होता. एकदम बाहतोबला इथे शाळेत घातलं की त्या दोघींना इथे अडकवणं सोपं जाईल असा मुडी विचार करत होता. त्याच्यामुळे आता बेट्टी सुद्धा विचार करायला लागली की तिच्या विरोधी भूमिकेचा परिणाम म्हणून मुडी तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवत होता. ह्यातून आता मुडीला बेसावत करण्याचा मार्ग म्हणजे आपण त्याच्या बोलण्याला विरोधच करायचा नाही, आपण इथे इराणमध्ये राहायला आनंदाने तयार झालो आहोत असंच भासवायचं. त्याच्यानंतरचा उरलेला सगळा वेळ खोलीत बसून तिने यापुढे कसं वागायचं, कसं बोलायचं याचे बेत आखण्यात सगळा वेळ घालवला. सगळ्यात आधी तिने स्वतःची तब्येत सुधारायची ठरवली आणि या आमेबोझरच्या घरातून बाहेर पडायचं ठरवलं.